नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संजय पगार, सहयोगी प्राध्यापक भूगोल विभाग. विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्या प्रसारक समाजाचे KRT आर्ट्स, BH कॉमर्स आणि AM सायन्स म्हणजेच KTHM कॉलेज नाशिक यातर्फे मी आपल्या सर्वांचं या ऑनलाईन व्हिडिओ लेक्चर सिरीज मध्ये सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला आपण SYBA वर्गासाठी सेमिस्टर 4 ला जो सर्वांसाठी सक्तीचा पेपर आहे की ज्याचं नाव आहे अ कोर्स इन एन्व्हायरमेंटल अवेअरनेस किंवा याला एन्व्हायरमेंटल सायन्स असे म्हणतात. यामधील प्रकरण क्रमांक 6 जे आहे एन्व्हायरमेंटल पॉलिसीज अँड प्रॅक्टिस या संदर्भात चर्चा करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपलं हे या विषयाचं प्रकरण क्रमांक 6 मधलं विशेषतः 13 व्याख्यान आहे आणि यामध्ये आपण चर्चा करणार आहोत सर्वात महत्त्वाचा जो पर्यावरण विषयक कायदा आहे हवा प्रदूषण नियंत्रण कायदा 1981. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहिती आहे की या पूर्वीच्या तासाला आपण एका महत्वाच्या कायद्याबद्दल बघितलं. आज आपण हा एक नवीन कायदा आहे, नवीन म्हणजे जुनाच कायदा आहे, परंतु त्याची पार्श्वभूमी आपण समजून घेऊ. त्याच प्रकारे हा कायदा काय आहे, या कायद्याचं कार्य कसं चालतं, जर एखाद्या व्यक्तीनं हा कायद्याचं उल्लंघन केलं असेल तर त्याला काय शिक्षा होते या संदर्भात आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, भारत स्वातंत्र्य झाला, आपण पंचवार्षिक योजना सुरू केल्या आणि पंचवार्षिक योजनामध्ये विशेषतः 3-4 पंचवार्षिक योजनेनंतर आपण सर्वात महत्वाचं उद्दिष्ट ठेवलं ते म्हणजे उद्योगधंद्यांचा विकास करणं, कारखानदारीचा त्या ठिकाणी विकास करणं. पण हेच होत असताना इतर अनेक गोष्टी सुद्धा त्या ठिकाणी प्रतिकूल घडल्या. त्यामध्ये सर्वात महत्वाचं होतं की भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हवा प्रदूषणाची वाढ झाली, नागरिकांची वाढ झाली, कारण भारतामध्ये विविध प्रकारचे मोठे कारखाने उद्योगधंदे सुरू झाले. या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हवा प्रदूषणाची तीव्रता वाढली आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, अशा वेळेला त्याच्यात दुसरी महत्वाची गोष्ट की भारतामध्ये स्वयंचलित जी वाहनं आहेत, 2 व्हीलर असेल 4 व्हीलर असेल, अशा प्रकारचे वाहनांचे सुद्धा प्रश्न, विशेषतः मी मेट्रोपॉलिटन सिटी बद्दल बोलेल. मुंबई असेल, कलकत्ता असेल, त्या ठिकाणी दिल्ली असेल, पुणे असेल, नागपूर असेल, चेन्नई असेल, ही जी मोठमोठी महानगर आहेत या नगरांमध्ये त्याच्या आजूबाजूच्या उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक वाढली आणि याचा परिणाम असा झाला की आपल्याकडे भारतामध्ये प्रदूषणाची पातळी वाढते आणि त्यामुळं या प्रदूषणाला चेक करण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी भारत सरकारने 16 मे 1981 या दिवशी हा हवा प्रदूषणाचा कायदा मंजूर केला आणि त्याची अंमलबजावणी सुरू झाली आणि त्यानंतर मला वाटतं या कायद्याची वचक बसली. बऱ्याच प्रमाणामध्ये आपण हवा प्रदूषण भारतामध्ये कमी करण्याला यशस्वी ठरलो. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हा कायदा जो म्हणजे या कायद्याची अंमलबजावणी करण्याचं कार्य केंद्र सरकार राज्य सरकार दोन्ही करतं. केंद्र पातळीवर एक समिती आहे आणि राज्य पातळीवर एक समिती आहे. या दोन्ही समिती एकमेकांच्या सहकार्याने हे कार्य करत असतात आणि या कार्याचा प्रमुख उद्देश आहे हा जो कायदा आहे याचा प्रमुख उद्देश असा आहे की पर्यावरणामध्ये जे हवेची गुणवत्ता आहे किंवा आपण एकूण म्हणूया वातावरणाची गुणवत्ता आहे ती टिकवणं, कोणत्याही प्रकारे कोणत्याही सजीवाला अपाय होणार नाही अशा प्रकारची हवेची परिस्थिती बिघडता कामा नये, हवेची गुणवत्ता ढासळता कामा नये आणि ती गुणवत्ता त्या ठिकाणी संवर्धन करण्याचं, संतुलित ठेवण्याचं कार्य या कायद्याच्या माध्यमातून भारतामध्ये केलं जातं. बघा विद्यार्थ्यांना, सर्वात महत्वाचं की या कायद्यामध्ये एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे की हवा प्रदूषणासाठी वेगवेगळ्या प्रकारचे घटक आहेत, पण या कायद्यामध्ये एक अत्यंत महत्वाची गोष्ट त्यांनी नमूद केली की जी शेवटच्या लाईनीमध्ये मी सांगतो, जहाजे, बोटी आणि विमाने या 3 घटकांमुळे जर हवेचं प्रदूषण होत असेल किंवा वायू प्रदूषण होत असेल तर मात्र त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही करता येणार नाही, कारण ही त्या ठिकाणी ही एक सवलत म्हणून त्या ठिकाणी आपल्या कायद्यामध्ये प्रमुख उल्लेख केला आहे. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा, जहाज, बोटी आणि विमानं यांच्याद्वारे जर ते त्या ठिकाणी हवा प्रदूषण झालं, वायू प्रदूषण झालं तर त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करता येत नाही असं या कायद्यामध्ये स्पष्ट केलं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्वाचं की या कायद्याचे उद्दिष्ट काय आहे, की हा कायदा ज्या वेळेला केला त्या कायद्याची एम्स काय होती. पहिलं सर्वात महत्वाचं उद्दिष्ट होतं वायू प्रदूषणाचा प्रतिबंध आणि नियंत्रण करून हवेचे प्रदूषण टाळण्याचा प्रयत्न कर. आपण 100% हवेचं प्रदूषण विद्यार्थी मित्रांनो बंद करू शकत नाही, परंतु जी कंपनी असेल, उद्योगधंदा असेल, कारखाना असेल त्याद्वारे जर हवा प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असेल तर त्याला प्रतिबंध केला पाहिजे, त्याची तीव्रता जितकी शक्य असेल तितकी कमी केली पाहिजे. हा या कायद्याचा मूळ हेतू होता, प्रमुख उद्दिष्ट होता. दुसरं महत्वाचं उद्दिष्ट काय होतं की या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने
महामंडळाची स्थापना करायची आणि त्यांच्याकडे हे कार्य द्यायचं की त्यांनी अशा प्रकारचे एक केंद्र पातळीवर एक राज्य पातळीवर पर्यावरणाचं जे प्रदूषण होतं, हवेचं प्रदूषण होतं, ते कमी करण्यासाठी प्रयत्न करणं, त्या ठिकाणी गांभीर्यानं लक्ष देणं हे सर्वात महत्वाचं. आणि आणखी एक महत्वाचं उद्दिष्ट होतं की ते म्हणजे की या कायद्याची अंमलबजावणी करण्याचं कार्य हे जे महामंडळ स्थापन केली यांच्याकडे द्यायची, त्यांच्या हाती सोपवायचं आणि त्यांच्याद्वारे त्याच्यावर नियंत्रण ठेवायचं. वेळ प्रसंगी त्या ठिकाणी कठोर निर्णय घ्यायचे, शिक्षा असेल, दंड असेल, कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी जे हवेचं प्रदूषण होतं, वायू प्रदूषण होतं, त्याला प्रतिबंध घालून हवेची गुणवत्ता असेल, वातावरणाची गुणवत्ता कशा प्रकारे टिकेल याचं कार्य करण्याचं कार्य या महामंडळाने करायचं. बघा, सर्वात महत्वाचं की हा जो कायदा आहे किंवा हा जो ऍक्ट आहे याच्यामध्ये एकूण 54 विभाग आहे आणि 60 प्रकरण आहेत आणि प्रत्येक याच्यामध्ये अत्यंत बारीक सारीक माहिती याच्यात दिली आहे. जर तुम्ही परिपूर्ण जर कायदा वाचला तर मला वाटतं तुम्हाला आणखी यातील डिटेल माहिती मिळेल. पण आपण या तासाला फक्त याच्या काही प्रमुख जे गोष्टी आहेत, प्रमुख मुद्दे जे आहेत त्यावरच आपण चर्चा करतो. बघा, आता पहिलं प्रकरण जे आहे तर पहिल्या प्रकरणामध्ये प्राथमिक स्वरूपाची माहिती दिली. कायद्याची पार्श्वभूमी असेल, काही संकल्पना असेल की याचा संबंध या कायद्याशी येतो, त्या संदर्भात त्यांनी त्याच्या संकल्पना आहे त्यांची ओळख करून दिली आहे आणि पार्श्वभूमी आपल्याला सांगितली. दुसरं आणि तिसरं जे प्रकरण आहे या कायद्याचं त्यामध्ये नियंत्रण मंडळाची भूमिका काय आहे आणि त्यांची जबाबदारी काय आहे, कशा प्रकारे त्यांनी कार्य करायचं त्याच्या अत्यंत महत्वाच्या गाईडलाईन दिलेल्या आहेत आणि सविस्तर दिले आहेत. मला वाटतं ते जर वाचलं तर लगेच कळतं की त्या मंडळाने काय करायचं आहे, कशा प्रकारे कार्यवाही करायची आहे. तर चौथं जे प्रकरण आहे त्या चौथ्या प्रकरणामध्ये सर्वात महत्वाचं की प्रदूषण म्हणजे प्रदूषणाचे जे मापदंड आहे ते कशा प्रकारे त्या ठिकाणी नियमन आहे, त्याचं परीक्षण कसं करावं, हवेची गुणवत्ता कशी तपासावी, त्याचे क्रायटेरिया काय आहेत, हे सर्व सविस्तर शास्त्रीय स्वरूपाची माहिती यामध्ये दिली आहे की ज्यामुळे आपल्याला एखादा घटक, एखादा कारखाना असेल, उद्योगधंदा असेल, तो कशा प्रकारे ते त्या परिसरातील हवेच्या प्रदूषणाला जबाबदार आहे हे शोधण्यासाठी शास्त्रीय माहिती सर्व या प्रकरणात दिली आहे. त्याच्या 6वं जे प्रकरण आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये की नियमाचं पालन न केल्यास कशा प्रकारे दंड आकारला जाऊ शकेल याचं वर्णन, म्हणजे प्रत्येक अत्यंत बारीक सारी गोष्टी, प्रत्येक दंडाचं म्हणजे त्याचा गुन्ह्याचं किंवा त्यांनी जो गुन्हा केला असेल, त्यांचे उल्लंघन केलं असेल त्याचं काय आहे आणि त्याच्यावर काय शिक्षा आहे, जर तुम्ही त्याला प्रतिसाद दिला नाही त्यावर परत काय शिक्षा आहेत, असं अत्यंत सविस्तर माहिती यात दिली आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आता यानंतर आपण प्रदूषण नियंत्रण मंडळ जे आहे त्याची रचना कशी असते, मग कुठे असो त्या ठिकाणी केंद्र सरकारचा असो किंवा राज्य सरकारचा असो, त्याच्यामध्ये काही गाईडलाईन दिल्या आहेत की साधारणपणे त्यात शासनाचे 17 म्हणजे शासनाकडून 17 सदस्य या महामंडळामध्ये निवडले जातात. आता बघा त्यांचे स्वरूप कसं असेल, एक पहिला जो असतो तो पूर्ण वेळ किंवा अर्धवेळ अध्यक्ष असतो, कारण हे जरी कार्य मोठ्या व्यापक प्रमाणात चालतं पण त्या ठिकाणी पूर्ण वेळ किंवा अर्धवेळ अध्यक्ष असतो, चेअरमन असतो की त्याच्या नियंत्रणाखाली, त्याच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण कमिटी काम करत असते आणि त्याचा अहवाल केंद्र सरकारला देत असते आणि मग त्यावर त्या ठिकाणी कशा प्रकारे कार्यवाही करायची तेच ठरवलं जातं. दुसरं आहे सरकारचे 5 कार्यालय अधिकारी, जे शासकीय अधिकारी आहे, गव्हर्नमेंट सर्वंट आहे, त्याचे 5 व्यक्ती घेतले जातात त्या ठिकाणी. स्थानिक संस्थांमधील 5 प्रतिनिधी, स्थानिक संस्था ज्या आहेत त्या जिल्हा परिषद असेल, नगर परिषद असेल, महानगरपालिका असेल, हे पंचायत समिती असेल, अशा स्थानिक जे त्या ठिकाणी संस्था आहेत यातील 5 प्रतिनिधी घेतले जातात आणि 3 अकार्यालयीन सदस्य असतात. या सर्वांचे म्हणून त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ही समिती स्थापन करतात. या समितीमध्ये कंपन्या व राज्य शासन नियंत्रित व मालकीच्या महामंडळाचे 2 सदस्य असतात. कारण काय, त्यांचं सुद्धा प्रतिनिधित्व त्यांना तिथं पाहिजे, कारण ही काय एक सायमल्टेनियस फक्त शासनाची समिती नाही, या समितीमध्ये सर्व घटकांचं नेतृत्व सहभाग त्या ठिकाणी असावा, म्हणून हे 2 सदस्य त्या ठिकाणी कंपन्या, राज्य शासन किंवा मालकीचे जे महामंडळ आहेत त्यांच्याकडून घेतले आहेत. आणि एक सर्वात महत्वाचं सचिव, पूर्ण वेळ सचिव सदस्य असतो. सचिव त्या ठिकाणी असतो की जो या सर्व मंडळाचं त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रकारे बारकाईने निरीक्षण करत असतो, त्यांच्या कार्यावर कार्यावर त्या ठिकाणी नजर ठेवत असतो आणि वेळ प्रसंगी त्या ठिकाणी योग्य मार्गदर्शन करण्याचं कार्य हा सचिव करत असतो. म्हणजे अशा प्रकारे ही सदस्य आहेत, या सदस्य राज्य स्तरावर आणि केंद्र स्तरावर कार्य करतात. आता बघा आपण मध्यवर्ती म्हणजे शासनाचं, केंद्र सरकारने जे महामंडळ स्थापन केलं आहे त्याचे कार्य कशा प्रकारचं असतं, मी सर्व सांगणार नाही पण काही ठळक कार्य मी तुम्हाला सांगतो. पहिलं,
वायू प्रदूषणाला आळा घालणं, त्याला प्रतिबंध करणं आणि सर्वात महत्वाचं हवेची गुणवत्ता कशी सुधारेल याचं कार्य या मंडळाला करतं. हे अत्यंत महत्वाचं कार्य विद्यार्थी मित्र, कारण याच्यासाठीच आपण हा कायदा तयार केलाय. म्हणजे पहिलं त्या ठिकाणी कार्य हे प्रमुख आहे. दुसरं कार्य हवा प्रदूषण नियंत्रणाबाबत नियोजन करणं, त्याची अंमलबजावणी करणं आणि त्या संदर्भामध्ये प्रशिक्षण कार्यक्रम राबवणं हे सर्वात महत्वाचे. की जर हवा प्रदूषण झालं ठीक आहे, पण ते जर कमी करायचं असेल तर कशा प्रकारे केलं पाहिजे त्याची शास्त्रशुद्ध माहिती या प्रशिक्षणातून देण्याचं कार्य या महामंडळाला करायचं असतं. हे सुद्धा एक महत्वाचं कार्य आहे. त्याच्यानंतर आणखी एक महत्वाचं कार्य काय, राज्य मंडळाच्या उपक्रमांमध्ये समन्वय ठेवणं, त्यांना तांत्रिक सहकार्य करणं व हवा प्रदूषण नियंत्रणाबाबत संशोधन करणं हे अत्यंत महत्वाचं त्या ठिकाणी आहे. कारण शेवटी या कायद्याची अंमलबजावणी करण्याचं मेन कार्य आपलं केंद्र शासनाचं आहे, मध्यवर्ती समितीचं आहे. म्हणून त्या समितीनं ज्या राज्य स्तरावर प्रत्येक राज्यामध्ये जे महामंडळ आहे त्यांच्यावर नियंत्रण ठेवायचं म्हणजे काय, ते जे उपक्रम करतात त्यांना योग्य प्रकारे गायडन्स करायचं, मार्गदर्शन करायचं आणि त्या उपक्रमामध्ये वेळ प्रसंगी सहभागी व्हायचं. त्यांना तांत्रिक सहकार्य लागत असेल का, संशोधनाबद्दल लागेल, आर्थिक सहकार्य लागेल, ते सर्व बघण्याचं कार्य, एकंदरीत समन्वय ठेवण्याचं कार्य हे मंडळ करतं. हे सुद्धा एक महत्वाचं कार्य आहे. हवा प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी प्रसार माध्यम असेल, रेडिओ असेल, टीव्ही असेल, वर्तमानपत्र असेल, सोशल, हे जे वेगवेगळ्या प्रकार प्रसार माध्यमाची साधनं आहेत यांचा वापर करून लोकांमध्ये, जनतेमध्ये जनजागृती करण्याचं कार्य हे महामंडळ करतं. आणि या संदर्भामध्ये जे प्रशिक्षण असतात, जे वर्कशॉप घेऊन त्या लोकांना अधिक माहिती सोपी करून सांगण्याचं कार्य या महामंडळ करत असतं. त्याच्यानंतर हवा प्रदूषणाच्या संदर्भामध्ये जी आकडेवारी आहे ती माहिती गोळा करणं, ती एकत्रित करणं आणि तांत्रिक आणि सांख्यिकी स्वरूपामध्ये तिचं प्रकाशन करणं हे सुद्धा महत्वाचं. कारण या आव्हानामुळे आपल्याला काय कळतं की कशा प्रकारे मागील वर्षाची तुलना करता या वर्षीचं हवा प्रदूषणाची गुणवत्ता काय, कमी झाली की जास्त झाली असेल तर का झाली, कमी झाली असेल तर आपली कोणती उपाययोजना त्या ठिकाणी यशस्वी ठरली. म्हणजे अशा प्रकारचा अनालिसिस करायला एक आकडेवारीचा सहभाग लागतो आणि ही आकडेवारी गोळा करण्याचं, प्रकाशित करण्याचं कार्य सुद्धा हे मंडळ करत असतं. हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि सर्वात महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो, हवेची जी गुणवत्ता, तिचं स्टँडर्ड काय आहे, मापदंड काय आहे हे ठरवण्याचं महत्वाचं कार्य हे महामंडळ करत असतं. आणि त्या मापदंडाच्या साह्यानं आपण वेगवेगळ्या ठिकाणी हवेची गुणवत्ता असेल, वातावरणामध्ये जी हवेची जी गुणवत्ता आहे ती तपासली जाते, प्रयोगशाळेमध्ये तिचे नमुने दिले जातात आणि अत्यंत शास्त्रीय पद्धतीनं त्याचा अहवाल त्या ठिकाणी तयार केला जातो. आणि सर्वात महत्वाचं की हवा प्रदूषणाच्या अभ्यासासाठी प्रयोगशाळा स्थापन करणं, त्याला मान्यता देणं आणि वेळ प्रसंगी त्याला आर्थिक सहकार्य करण्याचं कार्य सुद्धा हे महामंडळ करत असतं. अशाच प्रकारचं राज्य स्तरावर सुद्धा कार्य चालतं, ज्याला आपण राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ म्हणतो. याचे कार्य आपण थोडक्यात बघूया. पहिलं नंबर 1, हवा प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रणासाठी भरीव कार्यक्रम राबवणं व याची अंमलबजावणी करणं. बघा, केंद्र सरकार त्यांच्या लेवलला कार्य करतच, पण राज्य सरकार सुद्धा एक कार्य आहे की राज्यस्तरीय स्तरावर त्या राज्यामध्ये हवेचं प्रदूषण कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम राबवणं, त्यांची अंमलबजावणी करणं आणि लोकांमध्ये जनजागृती करायचं कार्य सुद्धा हे कार्यक्रम करतात. हवा प्रदूषणा संदर्भामध्ये राज्य शासनाला सल्ला, कारण शेवटी हे जे महामंडळ आहे ते राज्य शासनाच्या वतीनं कार्य करतं आणि म्हणून राज्य शासनाला जर त्या संदर्भामध्ये काही माहिती द्यायची असेल तर देण्याचं कार्य हे करतं. एखादा कायदा करायचा असेल, एखादा नियम करायचा असेल, तर ही काही कार्यवाही करायचं असेल, या सर्व बाबतीला राज्य मंत्रिमंडळाला सल्ला देण्याचं कार्य हे मंडळ करत असतं. आणि सर्वात महत्वाचं, जर एखाद्या कारखान्यातून प्रचंड प्रमाणामध्ये पोल्युटंट किंवा प्रदूषक बाहेर सोडले जात असेल तर त्याच्यावर तात्काळ कार्यवाही करण्याचं कार्य सुद्धा हे महामंडळ करतं. माहिती गोळा करणं असेल, त्याचा प्रसार करणं, प्रशिक्षण देणं, अशा अनेक प्रकारच्या कार्य. सर्वात महत्वाचं, सर्वसामान्य जनतेला याची जाणीव करून देणं, लोकांमध्ये जनजागृती तयार करायचं कार्य हे महामंडळ करत असतं राज्यस्तरावर. कोणताही औद्योगिक प्रकल्प आहे, आता बघा बऱ्याच वेळेला काय होतं की एखाद्या वेळेला आपण भेट जर दिली, जर त्या कारखान्याला आधी कळालं की आज आपल्याकडे राज्य शासनाची कमिटी येणार आहे हवेची गुणवत्ता चेक करायला, त्यावेळेला ते काळजी घेतील. म्हणून अचानक स्पॉट व्हिजिट त्याला म्हणूया, अचानक सडनली लगेच न सांगता, पूर्वसूचना न देता भेट देणं आणि तात्काळ तिथल्या हवेची गुणवत्ता त्या ठिकाणी तपासण्याचं कार्य ही समिती करत असते. आणि सर्वात महत्वाचं की ज्या कारखान्याकडून अशा प्रकारचं हवा प्रदूषण होत असेल त्यांना योग्य सूचना देणं आणि ते हवेचे प्रदूषण कमी कसं करता येईल याच्यावर त्या ठिकाणी नियंत्रण करण्यासाठी
त्यांना सूचना देण्याचं कार्य ही समिती करत असते. हवा प्रदूषणाच्या बाबतीमध्ये प्रत्येक परिसराची पाहणी करणं, तिच्या हवेच्या नमुन्यांची त्या ठिकाणी तपासणी करणं, त्याची गुणवत्ता चाचणी घेणं आणि त्या संदर्भामध्ये जर काही त्या ठिकाणी गरज असेल तर त्याच्यावर तात्काळ प्रतिबंध करण्यासाठी योग्य ती पावलं उचलणं, योग्य ती कार्यवाही करण्याचं कार्य हे महामंडळ करत असतं. आणि विद्यार्थी मित्रांनो, याही ठिकाणी राज्यस्तरावर राज्यामध्ये हवेची गुणवत्ता चेक करण्यासाठी ज्या लॅब लागतात, ज्या प्रयोगशाळा असतात, अशा प्रयोगशाळा स्थापन करणं, त्यांना मान्यता देणं, त्यांना आर्थिक त्या ठिकाणी मदत करण्याचं कार्य सुद्धा महामंडळ महाराष्ट्र शासना किंवा जे शासन असेल, ज्या सरकार असेल त्या शासनाच्या वतीनं करत असतं. हे सुद्धा महत्वाचं कार्य आहे. यानंतर सर्वात महत्वाचं की बघा विद्यार्थी मित्र, आता हवा प्रदूषण करण्यासाठी जे जबाबदार घटक आहे ते म्हणजे उद्योगधंदे आणि कारखाने. मग या कायद्यामध्ये एक यादीच केली आहे की अशा कोणत्या प्रकारचे 20 असे प्रकल्प आहेत किंवा 20 असे कारखाने क्षेत्र आहेत की ज्यांच्या माध्यमातून हवेची गुणवत्ता ढासळते, हवेचं प्रदूषण होतं, वायू प्रदूषणामध्ये वाढ होते, याची काही यादी त्यांनी दिलेली आहे. आता बघा याच्यामध्ये सिमेंट उद्योग असेल, चिनी मातीचा उद्योग असेल, त्या ठिकाणी रासायनिक पदार्थ उद्योग असेल, दगडी कोळसा निर्मिती असेल, दगडी कोळशावर चालणारे उद्योगधंदे असेल, त्या ठिकाणी अभियांत्रिक उद्योग असेल, लोह कारखाने असेल, खत निर्मितीचे उद्योग असेल, कृषी पदार्थ किंवा खत तयार करण्याचे उद्योग असेल, खाणकाम उद्योग आहे, धातू शुद्ध करणारे उद्योग आहे, त्यामध्ये विद्युत प्रकल्प, विशेषतः मी औष्णिक विद्युत प्रकल्प म्हणतोय, कागद तयार करणे, लगदा तयार करणारे वस्त्र उद्योग आहे, रंग उद्योग आहे, तेल शुद्धीकरणाचे कारखाने आहेत, पेट्रोल आहे, पेट्रोजन्य पदार्थाचे तयार करणारे कारखाने, सर्वात महत्वाचं कीर कचरा जाळण्याचे ज्या भट्ट्या आहेत, हे सुद्धा आहेत. आणि इथं सुद्धा एक महत्वाचं आहे जे मी सुरुवातीला सांगितलं की या कायद्यामध्ये विमानं, जहाज, बोटी यांच्याद्वारे होणारं प्रदूषण हे ग्राह्य धरलं जाणार नाही, त्याच्यावर कार्यवाही होणार नाही, हे सुद्धा महत्वाचं. ही अशी उद्योगधंदे दिले आहेत. या उद्योगधंदे विशेषतः या क्षेत्रामध्ये हवेची गुणवत्ता वारंवार त्या ठिकाणी चेक करणं आणि त्या संदर्भामध्ये अहवाल शासनाला देणं, त्याच्यावर योग्य कार्यवाही करण्याचं कार्य हे मंडळ करत असतं. बघा आता आपण ज्या वेळेला ही सर्व अचानक भेट दिली जाते, कार्यवाही केली जाते, हवेची गुणवत्ता चेक केली जाते, जर यामध्ये एखादा उद्योगधंदा असेल, एखादी संस्था असेल, एखादा व्यक्ती असेल, हा जर जबाबदार असेल तर त्यावर या कायद्याद्वारे दंड केला जातो, कार्यवाही केली जाते, शिक्षा केली जाते. त्यातील काही गोष्टी आपण बघूया. सर्वात महत्वाचं, जर कोणी या कायद्याचा भंग केला असेल तर त्या व्यक्तीला या कायद्यातील कलम क्रमांक 37 ते 40 यामध्ये दंडाचं स्वरूप आणि शिक्षा कशी करावी याचं स्वरूप दिले. त्या गुन्ह्याची किंवा त्या जो कायदा भंग केला त्याची तीव्रता किती आहे त्यानुसार ही कार्यवाही केली जाते, हा दंड केला जातो. आणि परंतु मात्र विद्यार्थी मित्रांनो, ते जे मंडळ आहे प्रदूषण नियंत्रक मंडळ, त्यानं मात्र ती संबंधित कारखाना असेल, उद्योगधंदा असेल, संस्था असेल किंवा ती व्यक्ती असेल, त्यांच्या विरुद्ध त्या ठिकाणी लेखी तक्रार करणं गरजेचं आहे, तरच आपल्याला त्यावर कार्यवाही करता येते. आता उदाहरणार्थ ही कार्यवाही कशा स्वरूपाची असते? गुन्हेगारास 3 ते 5 हजार रुपये दंड आणि 6 महिन्यापर्यंतचे तुरुंगवासाची शिक्षा होते. आणि ही कार्यवाही करत असताना जर त्या व्यक्तीने, त्या संस्थेने जर व्यत्यय आणला तर त्याला अतिरिक्त 3 महिनेपर्यंत तुरुंगवास वाढू शकतो किंवा 10,000 रुपयापर्यंत अतिरिक्त दंड त्या व्यक्तीला होऊ शकतो. म्हणून जर एखादा गुन्हेगार असेल या कायद्याच्या संदर्भामध्ये तर त्यानं पूर्णपणे सहकार्य करणं अपेक्षित आहे. आणि जर सहकार्य केलं नाही तर ही शिक्षा तुम्हाला त्यामध्ये वाढ होऊ शकते, आर्थिक त्या ठिकाणी दंड बसू शकतो, हे लक्षात ठेवा. आणि विद्यार्थी मित्रांनो, सेक्शन 21 बद्दल मी बोलते की यामध्ये 21 मध्ये सांगितलं की जी व्यक्ती आहे ते सेक्शन 21 मध्ये जे दिलं आहे तो जर त्यांनी गुन्हा केला असेल तर त्या व्यक्तीला 18 महिने ते 72 महिन्यापर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. आणि त्याची कारवाई ताबडतोब नाही केली तर दर दिवशी 5,000 रुपये दंड, अशा प्रकारे त्याला आर्थिक त्या ठिकाणी दंड केला जातो. आणि तसेच इतर कोणताही सेक्शन असेल त्याचा जर भंग केला 3 महिन्यापर्यंत शिक्षा, 10,000 रुपये दंड केला जातो. आणि जर यामध्ये परत त्या ठिकाणी तुम्ही सहकार्य केलं नाही तर अशा वेळेला प्रति दिवस 5,000 रुपये दंड अतिरिक्त द्यावा लागतो, हे लक्षात ठेवा त्या ठिकाणी. म्हणजे अशा प्रकारे मी फक्त यातील काही प्रमुख त्या ठिकाणी तुम्हाला बाबी सांगितल्या. जर हा कायदा पूर्ण वाचला तुम्ही तर मला त्याच्यामध्ये आणखी काही गोष्टी तुम्हाला दिसतील. विद्यार्थी मित्रांनो, ही या वायू प्रदूषण कायद्या संदर्भामध्ये माहिती होती. जर तुम्हाला अधिक माहिती लागत असेल, ही संदर्भ पुस्तक आहे, ही वेबसाईट आहे, याचा तुम्ही आधार घ्यावा. नक्कीच तुमच्या नोट्स अपडेट होतील आणि तुम्हाला या कायद्याबद्दल परिपूर्ण माहिती मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी थांबतोय.
पुढच्या तासाला आपण आणखी एक महत्वाचा कायदा आहे जल प्रदूषण संदर्भामध्ये त्या कायद्यावर चर्चा करूया. तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद.